आपल्याला लस्सीकर दुकानावर जावं लागते. बरं बरं ठीक आहे. रिकामचोट म्हटलं गेलं जमते बरं लोक येईल. मला मोबाईल पाहिजे पाहिजे पाहिजे. जाय ना मग उद्या घेऊन ये. आ सांगे ना मग माझ्या नावावर. हॅलो फ्रेंड्स, तर माझा नवरा म्हणते रिकामचोट लोकांकडे आणि रिकामचोट बायाकडे अजिबात लक्ष देऊ नको, आपली लस्सी कर. आणि आज नवऱ्यासोबत मी भांडण केल्यानं, कारण की कसं आहे की माझा मोबाईल एवढा हँग होत आहे की माझं ना प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे शूट होत नव्हते. आणि त्याच्यात मी डबा घेऊन गेली आणि डबा घेऊन गेल्यानंतर मला गणेशजी म्हणतात, तू एवढं काय करते की तुला एवढा उशीर होतो डब्बा आणायला. आता गणेशजी मला देणार आहे मोबाईल. जा जा म्हणा लागते तरी जात नाहीत लवकर, हाकलून द्या लागते घरातून. सारी दुनिया का बोझ उठाता हूँ, फिर भी मेरी ढेरी कम नहीं होती है. सारी दुनिया का बोझ उठ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री साहेबांचा नाश्ता सुरू आहे. गणेशजी, ओ गणेशजी, लोकले हे पा, मी स्वयंपाक करतो, मी खाऊ घालतो, मला काहीच तुमच्यापासून प्रॉब्लेम नाही, बरोबर. पण लोकले माहीत आहे, पहिले माझ्याच शरीरावर कमेंट करत होते, सुकी बोंबीला आहे, अशी आहे तशी आहे. आता बायाले पुरुषही कमी पडलं कमेंट करायला, माहीत आहे काय. बाया म्हणतात तुमची ढेरी निघाली. बाहेर माणूस झोपायला लागते. आ बाहेर माणूस झोपायला लागते. काय माहीत बाबा. बरं, लोक बायेले कसा इंटरेस्ट येते हो गणेशजी दुसऱ्याच्या नवऱ्याला पाहायचा. मला तर कोणत्याच माणसाकडे पाहायचे इंटरेस्ट नाही आहे. लग्नाच्या नवऱ्याला जास्त इंटरेस्टने पाहत नाही मी. एवढा चांगला माझ्या गरीब नवरा, आता ढेरी निघाली तर निघू द्या ना बापा. मला काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे माझ्या नवऱ्याच्या ढेरीचा. खात्या पित्या खर्च आहे ते, आहे ना. रिकामचोट बाया आहे, तो आपल्याला लस्सीकर दुकानावर जावं लागते. बरं बरं ठीक आहे. रिकामचोट म्हटलं गेलं जमते बरं लोक येईल. हे बघा. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर गणेशजी मला आता न्यू मोबाईल देणार आहे घेऊन. आणि जे लोक म्हणतात की माझ्या नवऱ्याला माझ्यासोबत राहायला आवडत नाही, तर तुमच्यासोबत राहायला आवडतो का त्याला, मला हे नक्की सांगा. तुमचा ॲड्रेस नंबर वगैरे देऊन द्या, म्हणजे मी गणेशजीला बोलणार की या बायांना ना तुमच्यासोबत राहण्यात जास्त इंटरेस्ट आहे, तर तुम्ही यांच्याकडे जाऊन राहता का, म्हणजे समजणार आहे. आणि माझा नवरा तो माझा आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन जास्त घेऊ नका. लवकर जा जा म्हणा लागते तरी जात नाहीत लवकर, हाकलून द्या लागते घरातून. सारी दुनिया का बोझ उठाता हूँ, फिर भी मेरी ढेरी कम नहीं होती है. सारी दुनिया का बोझ उठाता हूँ. बाय बाय, लव यू. अजब गजब लोक आहेत बाबा, कोण कशावर बोलीन हे सांगता येत नाही. रोड असला तरी लोकांना प्रॉब्लेम, जाळ असला तरी लोकांना प्रॉब्लेम, ढेरी नसली तरी पण प्रॉब्लेम, आणि ढेरी असली तरी पण प्रॉब्लेम. ज्यांना ज्याच्यासोबत राहायचं आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्यांना जास्त इंटरेस्ट. आणि माहिती आहे का, ज्या एक पत्नी व्रता असतात ना, त्या आपल्या नवऱ्याला बघतात, एवढं सोडून कोणालाही बघत नाही. पण काही लोकांची सवय अशी एवढी घाण असते ना, स्वतःच्या बायका सोडून दुसऱ्यांच्या बायका बघतील, स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्याचा नवरा बघतील. हे आमचं भारत पे असं वाजत राहते 2-2 मिनिटाले. तर असो, तर आता माझा नवरा तर गेलेला आहे मस्तपैकी मला टेन्शन फ्री करून. मला तो नेहमी सांगत असतो की लोकांचं टेन्शन घेऊ नको, आपण कायदेशीर करत आहोत, कायदेशीरच राहणार आहे. आणि लोकांनी आपल्या नावाचे बॅनर छापू दे आणि कितीही बदनाम करू दे, आपण आपल्या कायद्यानुसार चालण्याचं आणि आपल्याला संविधानावर आणि कायदेशीर प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. हा एवढा आहे की त्याचा रिझल्ट उशिरा येत असतो, परंतु तिथंही यूट्यूबवाले कोणीच येणार नाही, तिथं फक्त तू आणि मीच राहणार आहे. तर चलो.
गणेशजी नाश्ता वगैरे करून गेले की मला सगळ्यात अगोदर ते गॅस ओटा आवरावं लागते. ते लस्सीचे किती सारे भांडे असतात ते घासल्यानंतर गॅस ओटा कट्टा क्लीन करून स्वराची आंघोळ करून द्यायला लागते. स्वराची आंघोळ करून घेत असते आणि सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे. तर तुम्ही बघितलं होतं की भावाची मुलं पण आता उन्हाळा लागलेला आहे तर इथंच असतात, तर त्यांचा नाश्ता पाणी वगैरे केलेला आहे. आणि अंडे उकडले होते तर अंडे ना स्वरा कागदमध्येच घेऊन खात असते. तर मुलांनी अंडे घातले, त्यानंतर नाश्त्यासाठी पोहे वगैरे केलेली होती. तर सगळं क्लीन करायला मला 1 तास लागतो. म्हणजे पूर्ण घर क्लीन करणे, त्याच्यानंतर सर्व बेसिंग क्लीन करणे, लॅट्रिन बाथरूम क्लीन करणे, मुलांची आंघोळ करणे, असे भरपूर कामं असते. आणि त्याच्यानंतर करावं लागतो मला स्वयंपाक. तर आता इथं डाळ भात भाजी पोळ्या वगैरे झालेल्या होत्या. तर मी माझ्यासमोर म्हणजे जाण्याच्या अगोदर मला मुलांना पण जेवण द्यावं लागते. आणि माझ्या नवऱ्याला वाटते मी घरी दिवसभर काय करते, तर मी झोपा घेते. बघा टोंग्यावरचं बाळ माझं. टोंग्यावर आलं का मग? पाणी आण बरं मम्मासाठी. चेन्नई एक्सप्रेस डाळ भात घे. बरोबर राहायचं नाही तर मार खाशील तिकडून आल्याबरोबर. मार खातं मस्त्या करतं का? आणि तू मस्त्या कर, तिकडून आल्याबरोबर मार खातो तू. काहीच आणत नाही, चुपचाप घरी बसा. त्याला बाय झोप येऊन आली. ते बाळाले डोळे लावून आला तो. कुठं तोड मारा काय माहित. आणि तो माणूस मग त्याच्यात काय करतो झोपा घेतो आणि घरी. तर झालं असं की मी जेव्हा प्रोडक्टचे व्हिडिओ रिव्ह्यू द्यायला बसते ना तेव्हा माझा मोबाईल हँग होतो आणि त्याला स्टोरेज फुल दाखवतं. कारण काही लोकांचे पुरावे इतके झालेले आहेत मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे माझा मोबाईल पडतो हँग. आणि ते पुरावे मी डिलीट पण नाही करू शकत. पेन ड्राईव्ह पण भरलेला आहे आणि मोबाईल पण भरलेला आहे. तर मी त्यांच्यावर चिडली की माझे प्रोडक्टचे रिव्ह्यू देण्यासाठी मला प्रॉब्लेम होत आहे. तर शेवटी गणेशजी बोलले की एक काम कर, तू मोबाईल घे. म्हटलं मला तुमच्याकडून मोबाईल पाहिजे, नेहमी मी माझ्या पैशाने घेते, आता तुम्ही आलेले आहे तर मला तुमच्या पैशांनीच मोबाईल घ्यायचा आहे. तर ते बोलले ठीक आहे, तू एक काम कर, मोबाईल बजाज शॉपवर जा, तिथं बघ जो मोबाईल तुला आवडते तो घे आणि त्याची EMI मी पे करणार. मला ते ऐकून खूप आनंद झाला. आणि प्रत्येक बायकोला खूप आनंद होतो. आपण आपल्या पैशाने कितीही शॉपिंग करू द्या, परंतु नवरा जर 200 रुपयाचा काय 150 रुपयाचा पण ड्रेस आणणार तर तो बायकोच्यासाठी खूप महत्त्वाचा असतं, बरोबर ना. तर गणेशजीचा टिफिन घेऊन गेली होती तर तिथे 1-1.5 तास माझा नेहमी जातो. तर घरची म्हणजे कपडे वगैरे वॉश करून गेली होती, परंतु कट्टा पुसायचा राहिला होता, भांडी घासायची राहिली होती. आणि स्वरा मॅडम काय आमच्या दिवसभर TV बघतात बस, बाकी काहीही करत नाही. तर मी तिकडून आल्यानंतर मी काय केलं की मी थकली होती आणि वॉच झाला. मग मी शांत झाली, म्हटलं चला माझा नवरा मला मोबाईल घेऊन देत आहे, याच्यापेक्षा मोठं काय आहे. तर त्याच्यानंतर घरी आली, थोडीशी मी झोपली, झोपेतून उठली, नंतर मी चहा घेतला, मुलांना दूध दिलं, नंतर कट्टा साफ केला, भांडी घासली. आणि इथं आता संध्याकाळचं शेड्यूल झालेलं आहे, म्हणजे देवपूजा वगैरे केलेली आहे. नंतर मी गेली मॉलवर, कारण घरातनं किराणा संपलेला होता, रवा नव्हता, पोहे नव्हता, नंतर फुटाणे लागतात मुलांना, मॅगी वगैरे असं भरपूर सामान संपलेलं होतं. तर ते मी आणायला गेलेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे गणेशजीचं एक जे लाल शर्ट म्हणजे व्हाईट कलरचं शर्ट जे बड्डेला गिफ्ट दिलं होतं मनीषाने, तर ते खराब झालेलं आहे. एक दिवस मी काय केलं होतं, स्वराचा एक ड्रेस वॉश केला आणि तो त्या ड्रेसवर ठेवला, त्याच्यामुळे तो खराब झाला होता. तर त्याच्यासाठी एक लिक्विड आणलेलं आहे. मला मोबाईल पाहिजे. जाय ना मग देखील मी सांगे ना मग माझ्या नावावर. हे काय आहे? मोबाईल मी तुमच्या नावावर घेऊन आली, तेच तर तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे. सांगा आता हे बोल. गणेशजी एक प्रश्न विचारू का? इमानदारीनं सांगा, तुमच्याजवळ लेकरू आहे तुमचं. म्हणजे आपलं आहे. ऐका ना, ते तुम्ही मला काल बोलले नाही काय, तू अशी आहेस, तू तशी आहेस. लोकांचं असं म्हणणं आहे तुमचं जीवार आहे ते माझ्यासमोर आहे ना, तुम्ही फक्त पोराच्यानं बोलणार ते लोक आहे ते रिकामचोट. ते लोक आहे तशी रिकामचोट. समोर येऊन बोला म्हणा, ते मागं आपल्याला मागं आपली थांब ना दादा, पाहा ना. गणेशजी शिंदे बाबू
पहिलेच तर हे पाय ना पप्पा आहे ना. काही लोक ना खोटे बोलून एवढे तोंडावर पडतात, एवढं त्यांचं तोंड नाक सर्व काही फुटते, पण तरी पण त्यांना खोटं बोला पण रेटून बोलण्यात जास्त इंटरेस्ट असतो. तर एका बाईचं असं म्हणणं होतं की माझा नवरा माझ्यासोबत फक्त मुलांसाठी राहतो आणि त्याला माझ्यासोबत राहणं आवडत नाही. जसं की माझा नवरा हिच्यासोबत रोजच कॉलवर बोलतो आणि सांगतो माझे घराने. काय करावं बाबा तुमचं, म्हणजे एवढं तुम्ही तोंडावर पडत आहे तरी पण तुमचं थांबत नाही आहे. तर कंटिन्यू करा, बेस्ट ऑफ लक. कारण कसं आहे, आमचा पण दिवस एक दिवस नक्कीच येणार आहे. तर माझा नवरा इथं करून मला की रस करण्यास मदत करत आहे. ते उशिरा आले होते, नंतर भाजी पोळ्या आणि मस्तपैकी त्यांनी मला रस करण्यास मदत केली. त्यांच्या तोंडावरची स्माईल तुम्ही बघू शकता, कारण आंब्याचा रस मस्तपैकी केलेला होता, श्रीखंडसारखा रस झालेला होता. तर ते म्हणत रस तू एकच नंबर केलेला आहे. आणि कसं आहे, माणसाच्या मनाचा रस्ता हा जेवणातून जात असतो. त्याच्यामुळे आपल्या नवऱ्यासाठी मस्तपैकी स्वयंपाक करा. बाकीचे कितीही चुडेल येऊ दे आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात, आपल्या हाताची चव आणि आपले बोलण्यात जे मजा येते ना, ते कुठंच नसते, बरोबर ना. आणि शेवटी नवऱ्याला बायकोच साथ देते आणि बायकोला नवऱ्याच साथ देते. तर आता इथं सर्व रस वगैरे केलेला आहे, सर्व काही झालेलं आहे. आणि इथं मस्तपैकी ऑल फॅमिली आम्ही बसतो आहोत जेवण करायला. कारण सकाळचं जेवण तर आम्ही सोबत करत नाही, पण रात्रीचं जेवण आम्ही चौघंजणं सोबत करतो. म्हणजे कधी कधी लवकर पण होऊन जाते, परंतु आज आंब्याचा रस होता त्याच्यामुळे आज आम्हाला सोबत जेवण करायला मिळालं. तर असा तर आंब्याचा रस मी दुसऱ्या दिवशी सकाळी करणार होते, परंतु गणेशजी बोलले तिथं शॉपवर व्यवस्थित जेवण होत नाही, त्याच्यामुळे घरीच कर. मग मी तेवढ्या रात्री त्यांच्यासाठी मी रस वगैरे केलेला आहे. तर आता इथं रस वगैरे जेवण झाल्यानंतर इथं मी आलेली आहे पुन्हा एकदा किचन क्लीन करायला. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 3 वेळा किचन क्लीनिंग दिसते, म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. तर इथं सर्व भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे, कट्टा साफ केलेला आहे, गॅस साफ केलेला आहे, दूध गरम केलेलं आहे. त्याच्यानंतर झोपताना मुलांना दूध द्यावं लागते, मला पण मेडिसिन आहे ते घ्यावं लागते. आणि अशातच मी आता काम करता करता काय झालं ना, एकदम धुमकन लाईन उडालेली आहे. तर गणेशजीने आता मला परवानगी दिलेली आहे मोबाईल आणायला. मी लवकरच छानसा मोबाईल घेणार आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि तुम्हाला खरंच हे योग्य आहे का एखाद्याच्या नवऱ्याला बोलणे? आधी मला बोलत होते, आता माझ्या नवऱ्याला बोलत आहे. आणि राहिला कॉमेंटचा प्रश्न, तर मी स्वतः कॉमेंट लोकांना सांगत नसतो करा म्हणून, आणि मी माझ्या कॉमेंट ह्या होल्डवर ठेवलेल्या आहेत. कारण काही लोक येऊन कॉमेंट बॉक्समध्ये घाण करतात, त्याच्यामुळे अशा घाणींना मी कचरापेटीत, जसं आपल्या घरातला कचरा आपण कचरापेटीत टाकत असतो, तशा त्या कॉमेंट डायरेक्ट डिलीट किंवा ब्लॉक करत असते मी. ठीक आहे, तर मला कॉमेंट कोणी नाही केल्या तरी चालेल, परंतु गलिच्छ बाजार माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नको. तर आता माझे सर्व कामं झाले आणि लाईन गेली, बघू शकता अंधार आहे सर्व गाडी. तर आम्ही पूर्ण फॅमिली सहित आलेला आहोत वर. गणेशजी पेटवत आहेत कॉईल. आणि इकडं मुलं बघा, टेंट बघा, टेंट आहे, टेंटमध्ये गेला स्वराज. हे आहे टेंट है ना स्वराज. तर चलो बाय, ब्लॉग को करते हैं दिन एंड. आता झोपतो आम्ही वर माडीवर. दाखव काय दिसते का? चला लावा, चलो बाय. नंतर लाईट गेली, आम्ही वर मस्तपैकी थोड्या वेळ आराम करण्यासाठी गेलेलो आहो. हा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि लवकरच आपण एक छानसा मोबाईल घेऊन तुमच्यासमोर मी हाजीर होणार आहे. तर आता इथं गणेशजी मस्तपैकी मच्छरांची कॉईल लावत आहे. तर चला सर्वांना बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. आणि हो, श्री स्वामी समर्थ. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.